बऱ्याचदा अशा स्त्रिया ज्या गृहिणी आहेत, घरी असतात, त्या नेहमी दुसऱ्यांकडे लक्ष द्यायचं ट्राय करतात, परंतु आपल्याकडे आपण छान दिसलो पाहिजे, कसंही राहायचं, काहीही राहायचं असा त्यांचा समज असतो. आपल्याला कोण बघणार, आपण तर बाहेर जात नाही. परंतु अशा वेळेस ना मिनिमल गोष्टीमध्ये किंवा मिनिमल गोष्टीमध्ये, कारण की प्रत्येकाला आपण छान दिसलो पाहिजे हे प्रत्येकाला आवडतं. जगात असं कोणीही नसेल की त्याला वाटेल की आपण वाईट दिसलो पाहिजे. त्याचमुळे असं छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या ना, तर साधी गृहिणीसुद्धा कमी बजेटमध्ये खूप छान दिसू शकते. तिला कोणत्याही बाकीच्या गोष्टीची गरज नाही. आणि प्रत्येक स्त्री, मला असं वाटतं की प्रत्येक माणूस असो, स्त्री असो, हा प्रेझेंटेबल दिसणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे अशा छोट्या टिप्स किंवा असे छान छोटे प्रोडक्ट, जे असे मिनिमल प्रोडक्ट मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे की ज्याने स्त्रिया आपल्या डेली रुटीनमध्ये यूज करून खूप छान दिसू शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात पहिली स्टेप असते माझ्या मते, सर्वात इम्पॉर्टंट आपल्या डेली रुटीनमध्ये आपला चेहरा स्वच्छ असणे. एखादी गोष्ट अशी स्वच्छ असेल की ती खूप छान दिसते. आता तसाच आपला चेहरा जर अगदी स्वच्छ असेल तर त्याच्यावरती पिंपल्स, ॲक्नेवाले हे प्रॉब्लेम खूप येणार नाही. जर आपला चेहरा स्वच्छ असेल ना, बऱ्याच वेळी असं होतं की चेहरा स्वच्छ असले की आपली स्किन ही खूप छान दिसते. त्यामुळे चेहरा स्वच्छ असणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ते कसं करायचं, मान्य आहे की पाण्याने धुतल्याने चेहरा स्वच्छ होतो, परंतु आता फेसवॉश जर तुम्ही गृहिणी यूज करत असाल, म्हणजे कधी कधी असं असतं ना, फेसवॉश म्हणजे क्लिन्झर असो किंवा फेसवॉश दोन्ही वेगवेगळे आहे, दोघांचे काम थोडेफार डिफरंट आहे. परंतु दोनपैकी तुम्ही कोणतीही गोष्ट वापरली पण ती चेहऱ्याला जर स्वच्छ करत असेल, ती खरंच खूप उपयोगी ठरते. आणि त्याचमुळे आपला चेहरा छान फेसवॉशने वॉश करणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. यामध्ये ना मी तुम्हाला खूप हायफाय ब्रँडचे फेसवॉश नाही सजेस्ट करणार. मिनिमलमध्ये तुम्ही यूज करू शकता. एक माइल्डचं किंवा एखादी गोष्ट जर आपल्या चेहऱ्याला सूट होते की नाही होत, हा जर आपला गैरसमज असेल किंवा माहीतच नाही आता आपल्याला काय यूज करायचं आहे, तर नेव्हियाचा, मी ते चित्र तुम्हाला दाखवेल, नेव्हियाचा फेसवॉश येतो, तो अप्रतिम आहे. कोणतीही स्किन तो यूज करू शकतो. माइल्डचा आहे आणि मेन म्हणजे ना खूप महाग नाही आहे. किंवा तुम्ही रॅदर दॅन सिम्पलचा, खूप माइल्डचा, जेंटलचा फेसवॉश आहे. आणि आता थोडंसं तुम्हाला प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू जायचं असेल, थोडीशी हाय रेंज, परंतु याची क्वांटिटी भरपूर येते, हे आहे सेटाफिलचं जेंटल स्किन क्लिन्झर. हे ड्राय टू नॉर्मल स्किनसाठी आहे, ऑइलीसाठी सुद्धा येतं. त्यामुळे हे खूप माइल्ड आहे, म्हणजे याचा फेस येत नाही. सर्वात प्रथम तीनही फेसवॉश खूप छान आहे. तुमच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता. फक्त एक टिप लक्षात ठेवा, खूप जणांना सवय असते की पूर्ण एका ड्रॉप घेतला, तो चेहऱ्याला लावला, मग पाण्याने असं पूर्ण मसाज केला. पण मी तसं नाही करत. मी रॅदर दॅन हातामध्ये घेते, थोडंसं त्यावरच पाणी टाकते, जेंटली पूर्ण हाताला मल्सिफाय होऊ देते आणि मग लावते. त्याने ना काय होतं, खूप चेहरा रगडला जात नाही आणि खूप छानरित्या स्वच्छ होतो. पण त्याआधी हात पहिले तुमचे स्वच्छ असावे, कारण की ते त्याचे जूळ जर चेहऱ्याला लागली तर त्याचा उपयोग होणार नाही. परंतु प्रत्येक स्त्रीने फेस वॉश करणे, म्हणजे वॉश करणे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बऱ्याचदा असा समज असतो खूप चेहरा धुतल्याने खूप स्वच्छ होतो. नाही होत, चेहरा ड्राय होतो. त्यामुळे दिवसातून 2 वेळा जरी तुम्ही फेसवॉश केला तरीही इनफ आहे. त्यामुळे फेसवॉशने फेस वॉश करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आत्तापासून किंवा आत्ता जर तुम्हीपर्यंत यूज नाही केला, आत्ता यूज करा. खूप कमी बजेटमधले आहे, 3-4 महिने जाणारे प्रोडक्ट आहे. त्यामुळे नक्की याला आता तुमच्या डेली रुटीनमध्ये असू द्या. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, टोनर यूज करणे. आता जर तुम्हाला वाटत असेल की टोनर कशाला यूज करायचा, आम्हाला खरंच गरज आहे का? आता जेव्हा आपण चेहरा स्वच्छ करतो ना, तेव्हा आपले हे जे चेहऱ्यावरचे जो पोर्स असतात, गड्डे असतात, ते ओपन झालेले असतात. आता जर आपण त्यावरतीच प्रोडक्ट लावत गेलो तर ते पूर्ण स्किनच्या आतमध्येपर्यंत मिक्स होणार. त्याने जास्त आपली त्वचा वेगळे साईड इफेक्ट देऊ शकतो. त्याच्याऐवजी त्या आता पोर्सला क्लोज करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि ते काम करतं टोनर्स. जर तुमची स्किन अतिशय ड्राय आहे, नका यूज करू, काही प्रॉब्लेम नाही आहे.
परंतु जर तुम्हाला थोडंसं तुमच्या स्किनवरती खूपच पोर्स ओपन असलेल्या असतात, अशा स्किन ज्यांच्या खूप असे डाग असतात, त्यांनी तर नक्की यूज करा. कोणतंही महाग प्रोडक्ट नाही. एक असं प्रोडक्ट आहे जे तुम्ही खूप वर्षापासून यूज करत आलाय, तेही सुद्धा तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये 2 प्रोडक्ट मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. एक म्हणजे हे मुडीचं प्युरिफाय प्रोटेक्ट फेस मिस्ट, जे खूप छानरित्या काम करतं आणि याचं प्राईस खूप कमी आहे. म्हणजे ही बॉटल सध्या माझी आई यूज करते आहे. खूप महिने, मला वाटते 2-3 महिने झाले ती यूज करते, तरी हे संपलेलं नाही आहे, आणखी याच्यात आहे. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टीमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. आणि जर एक असं प्रोडक्ट जे तुम्हाला खूपच आता कमी प्राईसमध्ये हवं असेल, तर तुम्ही जे आपलं गुलाबजल असतं त्याला अशा प्रकारच्या जर पंपिंगच्या, सो सॉरी जर तुम्हाला आवाज येत असेल तर तुम्हाला माहिती आहे लग्नाचं सीझन चालू आहे, बँडचा थोडाफार आवाज येईल. परंतु जर तुम्ही अशा याच्यामध्ये म्हणजे या कलरच्या पंपिंगमध्ये किंवा स्प्रे बॉटलसुद्धा आता मिळते, ती पण स्प्रे केली ना, तो पण गुलाबजल तर बापरे किती वर्षापासूनचा आधीचा तो प्रकारच आपल्या डेली रुटीनमध्ये असल्यासारखा आहे. आपल्या आजीने आईने यूज केलेला आहे, तुम्ही सुद्धा यूज करू शकता. तो सुद्धा एक छान टोनरचं काम करतो. त्यामुळे ती बॉटल तर सहज परवडण्याजोगती आहे, ती बॉटल तर परवडण्याजोगती सुद्धा, आणि ही पण खूप कमी बजेटमधली आहे. दोन्ही गोष्टी तुम्ही तुमच्या आता डेली रुटीनमध्ये असू द्या. आता तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडीचे दिवस आहे, अशा वेळी ना मॉइश्चरायझर घट्ट असणे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे थिक मॉइश्चरायझर जास्त काम करतं आणि मॉइश्चरायझर खूप महत्त्वाचं आहे. चेहरा जर ड्राय दिसत असेल, फ्लेकी दिसत म्हणजे पांढुरका दिसतं, भुरे दिसतात, त्याला मॉइश्चरायझर कमी करण्याचं काम करतं खूप छान. आणि मॉइश्चरायझर कोणत्याही ऋतू असो तो असू द्या, या 3 गोष्टी तुमच्या स्किन केअरमध्ये असल्या ना, तुम्हाला बाकी कोणत्या गोष्टीची गरज नाही आहे. कोणते मॉइश्चरायझर खूप छान आहे, नेव्हियाचं खूप छान मॉइश्चरायझर आहे, परवडण्याजोगतं आहे. पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर खूप छान आहे. हे ब्रँड ना खूप आधीपासूनचे, आपला विश्वास आहे यांच्यावरती, ते सुद्धा यूज करू शकता तुम्ही. आणि लेटेस्टमध्ये म्हणजे याला मी कधी यूज नाही केलेलं, हे लॅक्मीचं एक पीच मिल्क मॉइश्चरायझर आहे. म्हणजे थोडासा क्रीमी टेक्स्चर प्लस थोडासा टिंटवाला टेक्स्चर आहे. हे सुद्धा खूप छानरित्या काम करतं. आणि प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला वाटत असेल, पण ठीक आहे, 500 रुपयाची ही आहे किंमत, सेलमध्ये कमी मिळतं, पण खूप दिवस चालणार आहे. 3 महिने तुम्ही यूज करू शकता. इतकी मोठी ही बॉक्सच आहे याचा पत्रे, परंतु खूप छानरित्या काम करतं, कारण की घट्ट आहे. हिवाळ्यामध्ये खूप पातळ मॉइश्चरायझरच्या ऐवजी तुम्ही घट्ट मॉइश्चरायझर यूज करणे खूप महत्त्वाचं आहे, कारण की सीझन तसा आहे. त्यामुळे फेसवॉश करणे, टोनर यूज करणे, मॉइश्चरायझर यूज करणे खूप इम्पॉर्टंट. आता चौथी स्टेप आणि कधीही न विसरणारी स्टेप आता मी सांगते, सनस्क्रीनला यूज करणे. आता आपल्या मनात प्रश्न येणार की आम्हाला काय गरज आहे, आम्ही तर बाहेर जात नाही, कुठे जात नाही, मग आम्हाला तर सूर्याचा प्रकाशच चेहऱ्यावरती येतच नाही, मग आम्हाला काय गरज. सांगते, आपण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अंगणामध्ये जातो, टेरिसवरती जातो, कपडे धुवायसाठी जातो, वाळू घालायसाठी जातो, भांड्यासाठी जातो, असे काहीतरी छोटे छोटे कामं असतात. डायरेक्ट आपला कॉन्टॅक्ट सनशी होतो, किंवा स्वयंपाक करताना गॅसचा फ्लेम हा असतोच. त्यामुळे बऱ्याचदा मग ते स्त्रियांच्या चेहऱ्यावरती वर्षानुवर्ष तो एकदम इफेक्ट आल्यामुळे वांगचा प्रकार येणे, डार्क होणे किंवा एकदम काळवटपणा येणे हे असतं, आणि ते आपलं समजत तर आपण ते जातच नाही. त्यामुळे कोणताही ऋतू असो, अगदी हिवाळासुद्धा असो, सनस्क्रीनला यूज करणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही स्टेप तर कधीही विसरू नका. आता तुम्हाला जर सनस्क्रीन बजेटमध्ये हवं असेल तर ते तेवढ्यारीत्या काम करतं, कारण की SPF 30, 40, 45, 50 असे येतात. मी तुम्हाला सजेस्ट करते की एक चांगल्या ब्रँडचं सनस्क्रीन घ्या बरेच दिवस, कारण की खूप जास्त ते वापरायचं सुद्धा नसतं, कारण की तुमचा खूप कॉन्टॅक्ट येत नाही. मला आवडणारं बरेच ब्रँड आहे, पण त्याच्यातलं जर तुम्हाला कमी बजेटमध्ये जर मी सांगायला गेले तर फॉक्सटेलचं SPF 70 PA+++ नॅसिनेमाइड प्लस विटॅमिन B5 प्लस विटॅमिन E असं हे सनस्क्रीन आहे. पंपिंगमध्ये येतं, आज पण सुद्धा मी तेच यूज केलेलं आहे, खूप छान आहे.
मला बऱ्याचदा असं मी ऐकलेलं आहे की सनस्क्रीनने मग ते वाईट पण येतो, याने नाही येत. आमचे चेहरा खूप ऑइली होतो, नाही होत. कारण की प्रत्येक स्टेपनं 2 सेकंद थांबणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे बराबर लावलं तर कोणत्याही स्टेपचा उपयोगच होणार नाही. त्यामुळे हे जे फॉक्सटेलचं आहे खूप छानरित्या काम करतं. त्यामुळे हे तरी तुमच्या याच्यामध्ये खूप दिवस जातं, 2 महिने आरामशीर जाणारी ही गोष्ट आहे. एकदा इन्व्हेस्ट करा सनस्क्रीनमध्ये, चांगल्या सनस्क्रीनमध्ये, कारण की ते खूप छानरित्या काम करतात. आता इतके छान सनस्क्रीन आले की ते मॉइश्चरायझर पण आहे, स्किन टिंटमध्ये पण आहे, म्हणजे थोडंसं फाउंडेशनचाही लुक देणार आहे. खूप छान छान मॉइश्चरायझर आहे, सनस्क्रीन आहे. त्यामुळे अशा मिनिमल गोष्टी तुम्ही गृहिणींनी यूज केल्या ना, तुम्हाला बाकी गोष्टीची गरजच नाही आहे. आता हा झाला सकाळचा रुटीन. सेम रुटीन तुम्हाला रात्रीसुद्धा फॉलो करायचं आहे. मान्य आहे तुम्ही कुठेच जात नाही, तुमचं बाहेर कॉन्टॅक्ट येत नाही, काही नाही, मान्य आहे. परंतु जे आपण सकाळी स्किन केअर केलेलं असतं त्याच्यानंतर धूळ तर चेहऱ्याला लागलेली असते, काही ना काही गोष्टी लागलेली असते. त्यामुळे ती पूर्ण स्वच्छ करणे तितकंच इम्पॉर्टंट आहे. आपल्याला पिंपल्स कशामुळे येतात? ऑइली स्किन असो, ड्राय स्किन असो, कशामुळे येतात? तर चेहऱ्यावरच्या धुळीमुळे खूप जास्त प्रमाणात आपल्याला पिंपल्स येतात. त्यामुळे चेहरा स्वच्छ करणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता अशा वेळी रात्री तुम्ही सेम फेसवॉश यूज केला तरी चालेल. क्लिन्झिंग ऑइल येतं, मला आवडणारे क्लिन्झिंग ऑइलचा फोटो मी तुम्हाला पॉपअपसुद्धा करेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा असेल, ते तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर सेम रुटीन तुम्ही टोनर यूज करू शकता. आता तुम्हाला बराच कंटाळा आला आम्हाला टोनर काही यूज करायचं नाही, एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे मॉइश्चरायझर फक्त लावा, किंवा आता हिवाळ्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे गुलाबजल आणि ग्लिसरीन याचं मिक्स असणं असू द्या, आणि खूप छानरित्या काम करतं. कॉम्बिनेशन चेहऱ्याला मॉइस्ट करायचं काम करतं, हातापायाला सुद्धा मॉइस्ट करायचं काम करतं. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. मान्य आहे खूप वेळा आपल्याला वेळ नसतो किंवा आपल्याला कंटाळा आलेला असतो की नाही आता मला नाही करायचं काहीच, मला झोपायचं आहे. अशावेळी फक्त छोटा फेसवॉश करा आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावा. एवढं केलं तरीही चालेल. कारण की बऱ्याचदा आपण ह्या गोष्टी नाही केल्या आपला चेहरा खूपच वेगळा दिसतो, खूप आपल्यामध्ये स्वतः निवगंड येतो की बाकीच्या गोष्टी स्त्रिया खूप छान दिसत आहे, कारण की गृहिणी स्वतःकडे खूप कमी लक्ष देते. त्यामुळे अशा गोष्टी तुमच्या वॉर्डरोबमध्ये, तुमच्या कपाटात, आणि किती वेळ लागतो 10 मिनिटामध्ये या सगळ्या गोष्टी, 10 मिनिटसुद्धा लागत नाही. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15 दिवसातून जर तुम्ही क्लीनअप करत असाल तर तुम्हाला फेशियलची गरजसुद्धा राहत नाही. मग तुम्ही 2-3 महिन्यातून एकदा फेशियल केलं तरी चालेल, परंतु 15 दिवसातून एकदा तरी क्लीनअप तुमच्या चेहऱ्यावर असू द्या. कसा करायचा हा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की सांगा. मी कमी बजेटमध्ये, कमी स्टेपमध्ये तुम्हाला क्लीनअप कसा करायचा हे सुद्धा सांगेल. त्यामुळे तुम्ही तेही सुद्धा करू शकता. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता. तुमची स्किन खूप छान दिसते. भरपूर पाणी पिऊ शकतात. ते स्त्री खूप कामामध्ये विसरूनच जाते की आपल्याला पाणी प्यायचं आहे. भरपूर पाणी प्या, बॉटलच असू द्या तुमच्याजवळ, थोडासा घोट पाणी जर तुम्ही घेत असाल, तो पाण्याचा इंटेक जर तुमच्या रुटीनमध्ये असला ना, तुमचे चेहरा खूप छान ग्लो करतो. असे छोटे प्रोडक्ट होते, कमी बजेटमधले होते, परंतु हे जर प्रत्येक स्त्रीने, गृहिणीने वापरायची ट्रायसुद्धा केलं किंवा एखाद्या वेळेने घेतलं ना, तुम्हाला तुमचा फरक जाणवेल. आणि प्रत्येकीला आवडतं की आपण छान दिसलो पाहिजे. त्यामुळे असे तुमचे प्रत्येक कपाटात या गोष्टी तरी असू द्या. अशारित्या तुम्ही काही प्रोडक्टनी तुमच्या स्किनची, तुमच्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकता. तर मी अशी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मी अशी आशा करते की प्रत्येक गृहिणी आता आपल्या चेहऱ्याकडे, आपल्या बॉडीकडे लक्ष देण्यास सुरुवात करेल. त्यामुळे असं असू द्या आणि हे नक्की करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्येही नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे का. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.